जय जय राम राम कृष्ण
राम कृष्ण हरी हरी
रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता
परवी हे वेळ सापडली संधी परवी हे वेळ सापडले संधी काय झाले बुद्धे संचिताचे परवी हे वेळ सापडले संधी परवी हे वेळ सापडले संधी काय झाले बुद्धी संचिताचे येणे पंथे माझे चालेले पाऊले येणे पंथे माझे चालेले पाऊले दरुशन झाले संत पाये त्रासिले दरिद्र दोषा झाला त्रासिले दरिद्र दोषा झाला राजी काळे पिंड पुनित झाला येणे पंथे माझे चालेले पाऊले येणे पंथे माझे चालेले पाऊले दरुशन झाले संत पाये तोता म्हणे झाला वधा व्यापार तोता म्हणे झाला वधा व्यापार वेर झार फळाचे येणे पंथे माझी चालली पाऊले पंथे माझी चालली पाऊले कृष्ण झाले संत पाये Bye.
सापडले संधी सापडले संधी बरवे वेळ सापडले संधी सापडले संधी बारावी वेळ सापडली संधी सापडले संधी सापडले संधी वेळ बरवे वेळ सापडले संधी सापडले संधी बारावी वेळ सापडली संधी सापडली संधी बारावी वेळ सापडली संधी साय झाली बुद्धी संचिताची साय झाली बुद्धी संचिताची देणे पंथ माझी चालले बाबुले चालले बाबुले येणे पंथ माझे चालले बाबुले चालले बाबुले साय झाले मोठे चालले बाबुले पंथ माझे चालले पाऊले चालले दर्शन झाले संता पायी दर्शन झाले दर्शन झाले दर्शन दर्शन
दर्शन दर्शन झाले संता पायी दर्शन झाले संता पायी ने पंथ माझे चालले बाबोल चालले बाबोल ने पंथ माझे चालले बाबोल चालले बाबोल हला 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 विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठल भरवी हे वेळ सापडली संधी, भरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी, येणे पंथे माझी चाललेली पाऊले, येणे पंथे माझी चाललेली पाऊले,
दर्शन झाले संतापायी. त्रासिले दरिद्र दोषा झाला खंड, त्रासिले दरिद्र दोषा झाला खंड, त्याची काळे पिंड पुनित झाला. येणे पंथे माझी चालेली पाऊले, दर्शन झाले संतापायी. तुका म्हणे झाला अवघा व्यापार, आली वेर झार फळासी हे. येणे पंथे माझी चालेली पाऊले, दर्शन झाले संतापायी. ठल विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलाभुधामं, जगनविहित पाणी मंडनं मंडनानं. तरुण तुळसी माला कंदरं कंजनेत्रं, हृदय सवहासं श्रीविठ्ठल चिंतयामि. महायोगपीठे तटे भेमरत्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग. पांडुरंग करू रंग करू पांडुरंग करू माथ मन मान. पांडुरंग करू रंग करू पांडुरंग करू माथ मन मान. पांडुरंग करू रंग करू पांडुरंग करू मन मान. पांडुरंग करू रंग करू मन पांडुरंग करू रंग करू पांडुरंग करू माथ मन मान. पांडुरंग करू रंग करू पांडुरंग करू माथ मन मान. पांडुरंग करू रंग करू पांडुरंग करू मन मान. पांडुरंग करू रंग करू पांडुरंग करू मन मान. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण मोरजे. दुसरे चरण संततिया, दुसरे चरण मोरजे. त्यांच्या कृपदाने कृपदाने त्यांच्या कृपदाने गाठे कविस्तार. 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 त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. आत्मरूप गणेशो केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्री गुरुचरण, श्री गुरूंचे. ओम नमो ज्ञानेश्वर. ओम नमो ज्ञानेश्वर.
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी मी तो कळा कुसरी काहीच नेणे परंतु बोलतो वचने अति भाविका त्याच कारण तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी एका जनार्दने तुमचा दास एका जनार्दने तुमचा दास त्याची आस पुरवावी त्याच कारण तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक लागलो निज चरणा लागलो निज चरणा हो स्वामी हो स्वामी तुमचा लागलो तुमचा लागलो निज चरणा हो स्वामी तुमया देवा हो स्वामी तुमया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देव यावरी न करवा भेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या हो स्वामी तुकया देव यावरी न करवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा मस्तक हे पायावरी मस्तक पायावरी यवार करी संतांच्या यवार करी संतांच्या वार मस्तक हे पायावरी या वार करे संतांच्या प्रस्तुत अभंग कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु वंदनीय संत तुकाराम महाराजांचा 4 चरणांचा अभंग आहे. तरी मनुष्य देहाला आलेल्या जड जीवाला परमार्थ मार्गाने जात असताना परमार्थ मार्गात फलश्रुती काय आहे ते सांगण्याचा हा अभंग आहे. ठल विठ्ठल छोटासा परिहार देणे असे की दर संकष्ट चतुर्थी निमित्ताने या सभा मंडपात ज्ञानयज्ञ कीर्तन रूपी सोहळा चालू असतो. तसेच या कीर्तन रूपी सोहळ्याला मार्गदर्शन करणारे आमचे गुरुवर्य हरिभक्तपरायण पोपट महाराज चकवे तसेच आमच्या गुरुवर्य
संपत महाराज हांडे गुरुवर्य. तसेच मुंबई ठिकाणी आज पाहण्यात गेलं तर जागेचा अपव्यय असतो, परंतु हा जागेचा जो ज्याने आपल्याला हा जागा सभामंडप ज्यांनी दर संकष्टी निमित्ताने किंवा इतर कार्यक्रमासाठी आपल्याला जो निर्माण करून देतात ते आपले धनावडे बाबा व समोसे बाबा यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या सहकार्याने आपल्याला हा नामयज्ञ सोहळा करण्यासाठी हा मंडप आपल्याला उपस्थित होतो. त्यामुळे त्यांचाही आभार मानतो आणि तसेच सेवेला सुरुवात करतो. ठल बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचितासी, येणे पंथे माझी चाललेली पाऊले, दर्शन झाले संता पायी. प्रस्तुत अभंगाचं आपण पार्श्वभूमिका पाहिली तर आपण दोन प्रमाणे मांडू शकतो. एक स्थूल म्हणजे त्याला आपण बोलू शकतो ज्ञानपूर्वक, आणि एक सूक्ष्म बोलू शकतो त्याला आपण बोलतो ज्ञानोत्तर. तर स्थूलमध्ये असं कसं आलं, संत तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा मला वेळ सापडली, माझी संचिताला बुद्धी सहाय्य झाली, त्यामुळे काय झालं तर मला संतांचं दर्शन झालं. संतांचं दर्शन झालं, परमार्थ पंथाने चालत असताना मला संतांचं दर्शन झालं, त्यामुळे काय झालं तर माझे दोष निघून गेले. मग ते दोष आपण व्यावहारिक बोलू शकतो, ह्याला स्थूल बोलू शकतो, आणि ते काय बोलू शकतो त्याला ज्ञानपूर्व बोलू शकतो. आणि त्यामुळे काय झालं तर माझे दोष गेले आणि त्यामुळे माझा जन्माला आलो, त्यामुळे माझा व्यवहार अवघा जन्म सफल झाला आणि येणे पण ते माझे चाललेले पावले दर्शन झाले संतापे. हा असा झाला स्थूल अभंग. स्थूल म्हणजे ज्ञानपूर्व झाला, आणि ज्ञानोत्तर आणि त्याला बोलतो सूक्ष्म भाव बोलू शकतो. तर कसं आहे, दुसरा आहे मला मनुष्य जन्माला मी जन्माला आलो तेव्हा मला माझ्या संचिताला मला बुद्धी सहाय्य झाली, त्यामुळे काय झालं तर ज्ञान म्हणजे परमार्थिक मार्गावर चालत असताना मला सद्गुरूंचे चरण, इथं पाय म्हणजे काय सांगायचे त्याला सूक्ष्म तत्व सांगायचे. ज्ञान, ज्ञान म्हणजे काय आत्मज्ञान, त्याला दुसरा शब्द आहे विवेक, आणि आत्मज्ञानच बोलू शकतो. त्यामुळे काय झालं तर संतांचं दर्शन त्याने मला ज्ञान दिलं, ज्ञान झालं, त्यामुळे काय झालं तर जे असलेले दोष म्हणजे आता आपण सूक्ष्म दोष घेऊ शकतो. सूक्ष्म दोष म्हणजे काय, त्रिविध ताप, जे त्रिविध ताप आहेत आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक, हे सूक्ष्म ताप आहेत. ते पर त्याने काय झालं तर त्याने हे सर्वांचं दोषांचं निवारण झाल्यामुळे माझा देह पुनीत झाला. पुनीत झाल्यामुळे माझं काय झालं अवघा व्यापार, हे सर्व दोष बुद्धी पहिली संचिताला माझ्या बुद्धी सहाय्य झाली. सहाय्य झाल्यानंतर मला संतांचं दर्शन झालं. दर्शन झाल्यामुळे माझं दोषांचं निवारण झालं. त्यामुळे काय झालं हे सर्व दोषांचं निवारण झाल्यामुळं माझा अवघा व्यापार सफल झाला. त्यामुळे माझी जे जन्माला येण्याचं जे कारण होतं, जन्म मरण रूपी किती वेळा यावे जन्मा, किती व्हावे फजित, हे जे मूळ म्हणजे कारण आहे त्याचा नाश झाला. त्यामुळे येणे पण ते हे झालं अभंगाचं भावार्थ. ठल विठ्ठल 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 आता पाहायला गेलात तर प्रस्तुत इथे येणे पंथे माझी चालेली पाऊले, दर्शन झाले संतापायी. विषय असा आहे, येणे पंथे म्हणजे कोणता पंथ, म्हणजे कुठून तरी कोणत्या तरी पंथातून आलो असेल म्हणून, आणि कुठल्या पंथात आहे आणि कुठे जाणार आहे याचं थोडंसं चिंतन आपण पाहूयात. आज पाहायला गेलं तर थोडी पार्श्वभूमिका माझी पर्सनल म्हणजे आध्यात्मिक मार्गात सुरुवात कशी झाली ती थोडे सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यातून मग हे अभंगाला लागून जे परत अभंगामध्ये परत येण्याचा प्रयत्न करूया. ठल विठ्ठल
आमचं गाव सर्वांना माहिती नॉर्मल देणं गरजेचं, कारण काय तर प्रत्येक विविध ठिकाणावरची संत मंडळी आहेत. त्यामुळं आमचं गाव पोलादपूर तालुक्यामध्ये पाहायला गेलं तर आज 5 ते 6 वारकरी संप्रदाय आहेत. आता तिथून आमचं गाव म्हणजे बोरज, तिथूनच आमचा जो संप्रदाय आहे तो म्हणजे गुरुवर्य वैकुंठवासी हनुमंत बाबा मोरे वारकरी संप्रदाय यांच्याकडून आम्ही आणि आमचे गुरुवर्य हरिश्चंद्र बाबा महाराज मोरे यांच्याकडून. तर पाहायला गेलं तर आज त्यांनी जे रोपटं लावलं आमच्या तालुक्यामध्ये बोरज गावामध्ये, त्यामुळे आमच्यासारखी ही पोरं अशी बोलू शकतात. कारण का मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयाने दे संत, दयाने दे संत. आपण कुठल्या पंथामध्ये होतो, आता कोणत्या पंथामध्ये होतो आणि आता आपण कुठे जाणार, म्हणजे आपल्या इथं पंथ मेन घ्यायचा नाही, पंथाचा अर्थ नाही घ्यायचा. आपण कोणत्या स्थितीमध्ये होतो, कुठे आहोत आणि कुठे जाणार आहोत आणि आपलं अस्तित्व काय. मेन म्हणजे आपल्याला पंथ म्हणजे इथं एक मूळ म्हणजे एक संप्रदाय म्हणून आपल्याला शब्द घ्यायचा नाही. मेन म्हणजे आपल्याला तत्वाचं चिंतन करायचं आहे. पंथ हे फक्त आपल्याला मर्यादेपुरतं घेऊन चालत नाही. मर्यादेपुरतं जे पंथ आपल्याला फक्त मर्यादेपुरतं जर आपल्याला घेत असतील तर ते हे नाही. आपल्याला व्यापकपणाचा विचार केला पाहिजे. जर आपण फक्त पंथापुरतेच जर मर्यादित राहिलो तर आपली व्यापकता प्रकट होत नाही. त्याप्रमाणे आपल्याला आता बोलायचं झालं तर गुरुवारी हरिश्चंद्र बाबा महाराज मोरे हांडे बाबा तर मागे बोलले होते. हरिश्चंद्र बाबा म्हणजे साक्षात नामदेव महाराजासारखे होतात. का माहिती आहे? कारण का ते एक साधूंची ती दृष्टी असते, एखाद्या साधूंच्याकडे बघण्याची ती साधूंची एक दृष्टी असते आणि साधूला साधू म्हणून बघण्याची पण ती दृष्टी आहे. तसे ती म्हणजे गुरुवारी हरिश्चंद्र बाबा म्हणजे वैराग्याची मूर्ती, कारण का त्यांच्याकडे एवढं वैराग्य आहे. आणि ती वैराग्याची मूर्ती तसेच संपत बाबा ही ज्ञानाची मूर्ती. कारण इथे मी काय सांगायचंय, कुणाला साधूंना मला हे नाही द्यायचं, उपमा नाही द्यायची. ज्यातून आपल्याला काय मिळालं, वैराग्य मिळालं हरिश्चंद्र बाबांच्याकडून आणि ज्ञान मिळालं संपत महाराज बाबांच्याकडून. का जिथं वैराग्य असेल तिथंच ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथंच वैराग्य आहे. त्याशिवाय परमार्थ सफल नाही. ठल जे ज्ञान मिळालं आता इथं उभं राहायचं कारण असं की जे ज्ञान आपल्याला मिळालं आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी नाही. जे ज्ञान म्हणजे एक विचार पहिलाच मी सांगितला आहे. ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान, विवेक, आत्मज्ञान हा विचार करा. मग आता तो जे ज्ञान आपल्याला सद्गुरू हांडेबाबांच्याकडून जे आलं तर बाबा बोलतात इथं जे कीर्तन करायचंय ते आपल्याला मोठेपणा किंवा जगाला सांगण्यासाठी नाही, तर आपली परमार्थिक मार्गावरती चालत असताना आपली गाडी कुठं हलू डुलू नये किंवा कुठं पडू नये ह्यासाठी करायचे. आणि हे तुम्हाला ज्ञान सांगण्यासाठी मी इथं उभा नाही. जे ज्ञान प्राप्त झालंय त्याला काय बोलतं, योग झालाय, त्याचा क्षेम कसा करायचा आणि त्यामुळे आपल्याला इथं उभं राहिलोय. ठल बरवी हे वेळ सापडले संधी, साह्य झाले बुद्धी संचितासी, येणे पंथे माझे चालेले पाऊले, दर्शन झाले संतापायी. आपण अभंगामध्ये किती पण बोललो तरी लास्टचं एकच तुम्ही लक्षात ठेवायचं,
येणे पंथे माझी चालेली पाऊले दरुशन झाले संता पायी. बाकी विषय घ्यायचाच नाही. येणे पंथे माझी चालेली पाऊले आणि दरुशन झाले संता पायी. पण काय झालंय ते आपण अभंगाच्या पुढे पाहायचंच आहे. तसं पाहायला गेला तर आपल्याला मनुष्य देहाचं म्हणजे इति कर्तव्यता काय आहे ते सांगायचं आहे. आणि त्यातून पुढे पुढे म्हणजे काय होईल त्याचा पण खुलासा आपण होणार आहे पुढे हळूहळू. संत जसे आपल्याला बुद्धी सहाय्य होईल तसं आपलं भगवंत आपल्याकडून करून घेणार आहे. विठ्ठल विठ्ठल. एवढं काय हे माहीत नाही म्हणून जरा तुम्ही स्टॉप केलं तरी चालेल. व्यावहारिक दृष्टीने पाहायला गेलं तर मनुष्याचा जन्म कसा आहे. पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी नर देहा येऊनी हानी केली. मनुष्य जन्म आपल्याला मिळाला तर आपण त्यानं कशासाठी वापरला हे महत्वाचं आहे. तर आपण मनुष्याची इति कर्तव्यता काय त्यासाठी तुकाराम पहिला आपुला तो एक देव आपुला तो एक देव करुणी घ्यावा. 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 हे बिना जीवा सुख नो है सुख नो है. वेळ जावा तो बोले तेरे बिना जीवा सुख नो है सुख नो दुःखाची जनते. येरते मायेक दुःखाची जनते. येरते मायेक दुःखाची जनते. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. मुळात जन्माला नंतर आपल्या 3 गोष्टी महत्वाच्या सांगितलं श्री शंकराचार्याने सांगितलेत. मनुष्य देह, मोक्षत्व व साधूंची भेट. तर आपण पहिला विचार करूयात मनुष्य देहाचा. मनुष्य देहाचं इति कर्तव्यता काय आहे, आपण कशासाठी आलो आहोत आणि आपण जाणार आहात कुठे ह्याचा विचार प्रथम पाहूयात. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतायत, आलिया मनुष्य देहासी मुक्तीचा दारवंठा मुक्त त्यासी लव निमिष कुदेशी याव जन्मेसी मोकळा. तर संत एकनाथ महाराज बोलतायत मनुष्य जन्माला आलो आहोत आपण, तर आलिया मनुष्य देहासी मुक्तीचा दारवंठा त्याला मुक्त आहे, पण लव निमिष एकुदेशी जेव्हा आपल्या डोळ्यांची उघड झाप होईपर्यंत तेवढ्यात प्राप्त होऊ शकतो. याव जन्मेसी मोकळा म्हणजे ते आपण लव निमिष म्हणजे आपलं पापणी वर खाली होतात त्या क्षणामध्ये मोकळा माणूस म्हणजे उडून जाऊ शकतो. म्हणजे त्याला काय म्हणतो मुक्त होऊ शकतो. होते जीवन मुक्त हेळा मात्रे, हेळा मात्रे. होते जीवन मुक्त हेळा मात्रे, हेळा मात्रे. होते जीवन मुक्त हेळा मात्रे, हेळा मात्रे. होते जीवन मुक्त हेळा. तुका बन महापात
तुका म्हणे महापातके पतेत होते जीवन मुक्त हेळा मात्रे. हेळा मात्रे म्हणजे ताबडतोब क्षणात मुक्त होऊ शकतात. पण जेव्हा सद्गुरू आपल्याला ते नाम देतील आणि त्याच्यावर आपला विश्वास असेल तर, आणि तेव्हा आपला विश्वास असेल तर, नाही तर विश्वास नसेल तर आपण त्याचं काय बोलू शकत नाही. बरं आपण आपल्याकडे जाऊया. तर तसे महाराज बोलतात मनुष्य देह प्राप्त झाला आपल्याला. मनुष्य देह प्राप्त झालं तसे काय, जेव्हा देवाने जेव्हा इतर योनी हे केल्या, काय केलं, 84 लक्ष योनी जेव्हा देवाने निर्माण केल्या, तेव्हा आपली पण जेव्हा त्याला कळतं निर्माण आपल्याला केलं, तेव्हा प्रत्येकाला काय आहे, देवाने समसमाने दिलंय. आहार निद्रा भय मैथून सर्व योनीसी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. जेव्हा मनुष्य देह आपल्याला झालंय ते ह्याला काय अधिकार, मनुष्य देह अधिकार ब्रह्मज्ञानाशी. कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. म्हणून आपल्याला अध्यात्मज्ञान आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी हा आपल्याला मनुष्य देह दिला आहे. किंवा पुढं त्याचा विचार करायला गेलं, मनुष्य देह दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात आदेवा मुख बोलाया वचन, आयने तिजोरी लक्ष 84 तुके फेरा जिसे लक्ष 84 तुके फेरा, लक्ष 84 तुके फेरा. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेने तू जोडीस नारायण, दास जीव पण भवरोग. हात पाय कान, डोळा मुख बोलाया वचन, जेने तू जोडीस नारायण, दास जीव दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळा बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी, एवढा अधिकार ब्रह्मज्ञानाशी येणे ते श्रीमत प्राप्ती. म्हणजे देवाला जेव्हा आपल्याला 84 लक्ष योनी जेव्हा देवाने निर्माण केल्या, त्यामध्ये मनुष्य हा असा एक व्यक्ती आहे किंवा प्राणी आहे की त्याला बुद्धी आहे आणि ती बुद्धीचा वापर करू शकतो. आणि बुद्धीचे वैभव ते पुढे बोलूच आपण, पण पहिलं मनुष्याचं काय आहे, आत्मज्ञान. मनुष्य देवाला आनंद झाला, कारण का मला ओळखायला फक्त मनुष्यच ओळखू शकतो, इतर योनीच्या ठाया विचारच नाही. किंवा पाहायला गेलं तर मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चितानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकन दिदला असे. कारण का हाच मनुष्य देहच इथं सच्चिदानंद पदवी प्राप्त करू शकतो, कारण इतर योनीच्या ठाई ह्या विचारच नाही. आणि कहे नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे नाही कोठे, नाही कोठे, आणि कहे नाही कोठे.
याच देही घडे देवाचे भजन आणि कही ज्ञान नाही कोटे. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. हे आपल्याकडचं आपलं इति करतं काय आपल्या सच्चिदानंद पदवी प्राप्त करायची तर त्याला काय बुद्धी सहाय्य झाली पाहिजे. आपल्याला मनुष्य देह मिळाला पण काय आता पाहायचं नॉर्मल आता व्यवहारातलं आपण पाहायला गेलं तर आज वेळ भेटली आपल्याला सर्वांना वेळ भेटली तशीच तुमच्या वेळेनुसार बुद्धी संचितात होता तुमच्या इथं यायचं म्हणून बुद्धी पण सहाय्य झाली त्यामुळे इथं आपण आज कीर्तनाला जमलो आहोत. तसं माझ्या पण आयुष्यामध्ये पूर्वसंचितामध्ये प्रारब्धामध्ये माझ्या की वेळ होती बरवी वेळ होती. बरवी म्हणजे उत्तम उत्कृष्ट चांगली अशी ही वेळ होती. त्यामुळे काय झालं ते संचिताला माझी बुद्धी सहाय्य झाली. त्यामुळे ह्या परमार्थ मार्गावरती माझं पाऊल चालू झाले. त्यामुळे अभंगाच्या पहिल्या चरणात बरबी हे वेळ सापडली संधी. 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 सापडली संधी. बरबी हे वेळ सापडली संधी. येण्याची पंथे चालली पामुले. 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 बरवी ही वेळ सापडली संधी सहाय्य झाले बुद्धी संचिताची. आता बुद्धीचं थोडं विचार करायचं झाला तर बुद्धीचं काय पाहिजे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक केशवराजे सकळ स्थिती. मग त्यामुळे एरती दुर्मती बुद्धी नाही एरती दुर्मती जे बहुधा असे विकरती
ते तर निरंतर रमती अविवेकीये. आता इथं पाहायला गेलं तर अविवेकीय आणि इथं अविवेकी म्हणजे इथं आपण काय शब्द घेऊ शकतो, विवेकाच्या विरुद्ध काय अविवेके, म्हणजे ज्ञानाच्या विरुद्ध काय अज्ञान. अज्ञानी म्हणजे कसं तर आता पाहायला गेलं तो 6व्या अध्यायामधला तो राघू माहिती आहे तुम्हाला? ज्ञानेश्वरी वाचल तर 6व्या अध्यायातला राघू कळल. मुळात म्हणजे तो राघू काय करतो, एक पारधी असतो, तो काय करतो शुकनळिका बांधून ठेवतो पोपटाला पकडण्यासाठी. तशी तो पारधी त्याचं काम करून जातो, शुकनळिका पसरून जातो तिथे. मग तो राघू येतो, राघू म्हणजे पोपट, पोपट येतो त्या ह्याच्यावरती बसतो, शुकनळिकेवर बसतो आणि शुकनळिकेवर बसल्यावर त्याची तोल जातो, तोल गेला की तो खाली पडतो. मग त्याने उडून जावं का राहावं तिथं, परंतु तो उडून जात नाही, तो स्वतःला बद्ध समजतो. बळे झाला बद्ध माझे घेऊन या छंद माझे माझे हो, घेऊन या छंद माझे माझे घेऊन या छंद माझे माझे घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, मुक्त होता परी बळे झाला बद्ध. घेऊन या छंद माझे 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 छंद छंद माझे माझे घेऊन या छंद माझे 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 मुक्त होता परे बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. अहम ममतेच्या लवड सवडे, मातेन पवतचे बापुडी, मनोनी जन्म मरणाची दुथडी, ढवळीत ठेले. पाहायला गेलं तर मनुष्य किंवा जे आपण प्राणी आहोत ते मुक्त आहोत, पण अविद्येच्या कारणामुळे आपण बद्धतेला आपण स्वतःचा घात करून घेतो. तसं त्या राघूचं झालेलं आहे. मग त्या ते राघूचं सांगायचं का आपल्याला आपलं सांगायचं आहे? आपल्याला आपलंच सांगायचं आहे. कारण तो राघू आपलं इथं अहम ममतेचे लवड सवडी म्हणजे काय, हे माझं ते माझं. पण तुकाराम महाराज म्हणतात, नाही कुणाचे कोणी तुझे नवे रे कोणी, अंती जासी एकल प्राण्या माझे माझे बनून, किंवा बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे, अंती गेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे तो. किंवा ती मायेका दुःखाचे जानाती, रते मायेका दुःखाचे जानाती, रते मायेका दुःखाचे जानाती, रते मायेका दुःखाचे जानाती. नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंती अवसान, नाही आदि अंत्य अवसान, नाही आदि अंत्य अवसान. रते मायेका दुःखाचे जानाती, रते मायेका दुःखाचे जानाती, रते मायेका दुःखाचे जानाती, रते मायेका दुःखाचे जानाती. हेरते माईक दुःखाची जनती, नाही आधी अंते अवसान, अविनाश करी आपुलिया ऐसे,
लावे मना पिसे गोविंदाचे. आणि ह्याच चरणासाठी तुकाराम महाराज परत बोलतात किंवा ह्याला विरुद्ध म्हणजे सापेक्ष भावाने की पण संत बोलतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणजे इथं संतांच्या चरणाचं खंडन करतात का आपण संतांच्या चरणाचं खंडन करतो? विचार करायचा गेला तर संतांच्या चरणाला एक परमार्थामध्ये एक स्टेप आहे. आता पाहायला गेलं तर आपण डिग्रीमध्ये एक अभ्यासक्रम वेगळा आहे आणि त्याच्या पुढचा अभ्यासक्रम वेगळा आहे. मग परमार्थामध्ये पण तसंच आहे. नुसतं आपण पाहिलं की ती दृष्टी आपल्याला संत देतात, नाही तर आपण बोलू शकतो हा त्यांचं खंडन करतं. खंडन करण्याची गोष्ट नाही. मग इथं संत मग दोन्ही बाजून जीवाचं मग जीव समजायचा कसा ना, की एक वेळेला हे बोलतायत की कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बंधू बहीण चोलता, कृष्ण माझा. आणि एक ठिकाणी बोलतायत ए रती माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. काय आपण तात्पर्य काढायचं यामधून? अवघड आहे तात्पर्य काढणं. पण सद्गुरू आपल्याला ती दृष्टी जेव्हा देतात तेव्हा ते समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, तेथ मनानी बुद्धीचे ऐक्य करी. संत ती दृष्टी आपल्याला देतात. आनंदाचे सापडले संताच्या ना भेटाले कृपाळ, केले फेडेला बुद्धीचा माळ, कृष्ण दाखवेला यशोदेचा बाळ हो. धन्य हे आनंदाचे सापडले, धन्य हे आनंदाचे सापडले, कृष्ण दाखवेला यशोदेचा बाळ हो. धन्य हे आनंदाची सापडली, धन्य हे आनंदाचे सापडले वेळ, जेने संत सज्जन भेटले कृपाळ, पाळ देणे बुद्धीला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. संत ती दृष्टी आपल्याला देतात. तर ती आता पाहायला गेलं तर आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, त्यानंतर आपल्याला बुद्धी संचिताला आपले सहाय्य झाले. त्यामुळे आध्यात्मिक मार्गावरती जाता वेळी संतांचं जे दर्शन होतं ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात.
पंथे माझे चाललेले पाऊले दर्शन झाले संतापायी. आता पहिला स्टार्टिंगला अभंग चालू केला तेव्हाच सांगितलं एक स्थूल म्हणजे ज्ञानपूर्वक त्याचं पहिलं वर्णन करू. पारमार्थिक मार्गामध्ये लागताना मला गुरु भेटले. त्यांनी माझं काय झालं, मला गाडी भेटली, बंगला भेटला आणि त्यामुळे माझ्या पोराबालांचं पण चांगलं झालं. पोराबालांचं चांगलं झालं, परत माझं पण उत्कृष्टरित्या चाललं आहे. संतांचं म्हणजे त्या गुरूंचं दर्शन झालं, त्यामुळं हा व्यावहारिक आपण अर्थ जोडू शकतो. कारण का ते स्थूलसाठी सांगायचं आहे, अनेक ज्ञानपूर्वक आपल्याला सांगायचं आहे आणि एक आपल्याला ज्ञानोत्तर आणि एक त्याला काय बोलतो ज्ञान सूक्ष्म म्हणून सांगायचं आहे. सूक्ष्म म्हणजे काय, येणे पंथे माझी चाललेली पाऊले म्हणजे अध्यात्म मार्गावरती चालता वेळी मला गुरूंचं म्हणजे सद्गुरूंचं दर्शन झालं. सद्गुरूंनी काय दिलं तर ज्ञान दिलं. तिथं येणे पण संतापायी म्हणजे पायी ह्या शब्दाचा अर्थ असा आहे की तिथं चरण घ्यायचा असतो. संत चरण रज, चरण म्हणजे काय, संतांचं चरण म्हणजे काय, तिथं पाय म्हणजे काय तर ज्ञान. तर ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आणि विवेक. हा आपण नॉर्मल म्हणजे हा शब्द लक्षातच ठेवा, कारण का हा मेन गाभार आहे म्हणजे अभंगाचा. गाभाराच बोलू शकतो ना, गाभा हा मेन गाभा आहे. त्यांनी काय केलं तर ज्ञान दिलं. तर आता प्रत्येकजण ते ज्ञान पैगाबरोबर ऐकून कंटाळीत. आमच्या गावाकडे तर विशेष जो तो येतोय ते ज्ञान पैगाबर घे, ते ज्ञान पैगाबरोबर सांगतोय. मग काय आता काय माहितीये का, आता व्यावहारिक बोलायचं काय झालं, आपल्याकडे LIC वाला एजंट आला तर आपण कसं घाबरतो. पण तो जेव्हा आपल्याला त्याच्या माहिती किंवा देतो की तुम्ही असं केलं तर असं होईल, तुम्ही आता एवढी इन्व्हेस्ट केली तर पुढं ती तुम्हाला फळप्राप्ती होईल किंवा तेवढं तुम्हाला भेटू शकतं. आता आमच्या रुपाली ताई आले आहेत का नाही काय माहिती, LIC एजंट आहेत त्या सांगतात. हां, तर ती काय LIC वाले तुम्हाला काय हमी देणार की तुम्ही ह्या आता एवढं इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला पुढच्या जन्मात तुम्ही हात नाही त्याला घेणं देणं नाही, पण तुम्ही एवढी इन्व्हेस्ट करा म्हणजे तुमच्या पुढच्या पिढीला एवढे मिळतील. पण हा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला आपल्याला देतो हा LIC एजंटवाला, तो आपली फक्त पुढच्या वर्षाची किंवा पुढच्या पिढीची काळजी घेऊ शकतो. पण संतांचं ज्ञान पुढची नाही, अनंत जन्माची काळजी किंवा अनंत जन्माच्या येरझारा आपले संपवू शकतात. ही नामाची पावर. पण ते ज्ञान कोणतं तर काय माहिती असं का बोलतो माहिती का, ते ज्ञान पैगा बर्वे करून प्रत्येकाच्या डोक्यामध्ये घुसले. पण त्या आपल्याला जसं LIC वाला जसं आपल्या जे त्याचं हे व्हॅल्यू सांगतो आपल्याला की असं केलं असं होईल, तसं केलं. आताची पोरं कशी आहेत माहिती आहे का, ज्यांना हे दाखवू ना त्यांना आमिष किंवा त्याला आपण काय बोलतो बेनिफिट किंवा आपण त्या मार्गाला गेलं तर आपल्याला हे फळ प्राप्त होऊ शकतो, प्रॉफिट जास्त लक्ष देतात. तर त्यामुळं आपण ज्ञानापासून आपल्याला काय होतं आणि काय प्राप्त होतं ह्याविषयी आपल्याला बोललेलं चांगलं. बरोबर आहे ना. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी ह्या गोळीला असं ड्रॉप करतोय असं नाही, पण प्रत्येकाची जी हे झाले ना थिंकिंग झाले ना ते ऐकून ना आम्ही रोज हेच ऐकतोय. काय रोज तेच ऐकायचं, विचार काय तेच रोज काय ऐकायचंय, पण ते ऐकून काय आपल्याला प्राप्त होतंय आणि ते आपल्याला काय प्राप्त करायचे आणि ते प्राप्त काय होतंय ते पहिलं वरती सांगितलंय. त्याच्या 2 शब्दामध्ये ओवे सांगतो. जे धावतया कर्माची लाणे नैष्कर्म्य बोधाचे खाणे, जेत भुकेलिया धने साधनांचे, जेथ प्रवृत्ती पांगुळ झाले तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिय विसरले विषय संगो, जेथ मनाचे मनपण ठेले बोलाचे बोलपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. ज्ञेय म्हणजे काय तर परमात्मा वस्तू, ती परमात्मा वस्तू आपल्याला प्राप्त होते.
आता बोलायला गेलं तर परमात्मा वस्तू प्राप्त होते, तर त्याचा दोन अर्थाने आपण विचार केला. एक सगुण आणि एक निर्गुण. निर्गुणामध्ये गेलं तर आताचे मतवादी वेदाचार्य पंडित ते बोलणार, ते नैनम छंदंती शस्त्रानी नैनम दहाती पावक असं त्याचं स्वरूप आहे. तर तुम्ही ते प्राप्त कसं करू शकाल? ते प्राप्त करू शकतात का? हो, म्हणून तर माऊली इथं सांगतायत, जे तर प्रवृत्ती पांगुळ झाली, तर्काची दिठी गेली, जेने इंद्रिय विसरली विषय संगू, मनाचे मनपण गेले, बुद्धाचे बोलपण ठेले, यया माझी सापडले नेय दिसे. ती काय दिसण्याची वस्तू आहे का? पाहायला गेलं तर नाही रंगरूप, नाही वर्णछाया. स्वप्न सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रभरण, नाही गुण रूप गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रभरण, नाही रूप वर्ण गुण जेथे, नाही रूप वर्ण गुण जेथे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण, नाही रंग रूप गुण वर्ण तेथे. तो निराकार अव्यक्त आहे, निराकार आहे, त्याचं तुम्ही कसं काय दर्शन देऊ शकता? पण इथं सांगतात वेद जाणू गेला तो तेथेच मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे. जो सद्गुरूचा दास, आता इथं बोलायला गेलं तर वेद जिथं मौनवला, जिथं सहस्त्र शेषनाग तो शये खाली त्यांच्या दबून राहिला, दडून राहिला, तो प्राप्त करू शकला नाही. लक्ष्मीची शेजारी जी पायाची सेवा करते तिला ते प्राप्त नाही झालं, ते तुम्ही कसं प्राप्त करू शकता? योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, देखिला साजनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, योगा देखिला साजनी. पाहता पाहता मनाला बोले झाले, पुरे धनी. पाहता पाहता मन पुरे झाले, पाहता पाहता पुरे दर्या. देखला देखला माय देवांचा देव, माय देवांचा देव. देखला देखला माय देवांचा देव, माय देवांचा देव. हा देखला देखला माय देवाचा देव, माय देवाचा देव. देखला देखला माय देवाचा देव, माय देवाचा देव. योगिया दुर्लभ तो म्या देखला साजनी, पाहता पाहता नप पुरे धनी. योगिया दुर्लभ तो म्या देखला साजनी, पाहता पाहता नप पुरे धनी. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी, पाहता पाहता न पुरे धनी. इथं योगिया दुर्लभ असणारा जो देव इथे बुद्धीनी पाहिला येतो. साजणी म्हणजे बुद्धी, ती बुद्धी आपल्याला सहाय्य झाली, त्यामुळे संचिताला सहाय्य झाली, त्यामुळे संतांचं दर्शन झालं. संतांचे दर्शन झालं, त्यांनी ते ज्ञान दिलं आपल्याला, आणि त्या ज्ञानदृष्टीने आपण ती वस्तू पाहू शकतो नव्हे. हातात बाबा बोलतात, हातातला आवळा कसा दिसतो? एकदम करतळी आवळा तैसा. सावळा देखील नंदाचा, सावळा देखील नंदाचा, सावळा देखील नंदाचा,
तसं पाहायला गेलं तर 13व्या अध्यायामध्ये पण आपल्याला जायचं आहे. कारण इथं दोन्ही रूपाचं आपण वर्णन करत बसतो, 13व्या अध्यायामध्ये आपल्याला पोहोचायचं अजून टाईम आहे आपल्याला. इथे पाहायला गेलं तर एक सगुण रूप सांगितलंय आणि एक अव्यक्त निराकार असं एक रूप सांगितलंय. सगुण रूपामध्ये जेव्हा भगवंतानी श्रीकृष्णाने अर्जुनाला जेव्हा गीता सांगितली तेव्हा त्यांना सांगितलं की अर्जुना, तू हे मी तुझ्या दृष्टीपुढे जे आहे ना ते फक्त हे वरच्या वर त्याला काय बोलतो आपण, हे उपाधीने फक्त आहे. कारण का ते मिथ्या आहे. कारण माझं जे स्वरूप आहे ते मूळ ते अव्यक्त निराकार आहे. पण इथं मी तुला ज्ञान सांगण्यासाठी की ते सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे. कारण का जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती असतात. परत थोडा पाठी येऊन परत 13व्या अध्यायामध्ये जातो. कारण का ज्ञानाचं आपल्याला मेन म्हणजे सांगायचे. कारण का जे अविद्येचे नाही जेथ ज्ञानाची जाणीव रिगे जया ज्ञानाची रिगवणे अविद्ये उणे आणि जीवा आत्मया बुझावणी मांडवणी दे. म्हणजे जीवाला काय ज्ञानाचं महत्व सांगतोय, पण ते ज्ञान पायगावर फक्त मान नका घेऊ, त्यातून आपल्याला लाभ काय होणार आहे तो महत्वाचा घ्या. जेथ ज्ञानाची रिगवणी अविद्ये उणे आणि जीवा आत्मया बुजावणी मांडून दे. जे इंद्रियांचे द्वारे आडी प्रवृत्तीचे पाय मोडी जे दैन्याची फेडी माणसाचे द्वैताचा दुकाळू पाहे साम्याचे सुयाने होय चेत सोय जया ज्ञानाची सोय ऐसे करे. जे संकल्प पंकु पाखाळे अनावरा ते बेटाळी जया जे बुद्धीचे अनावरा ते बेटाळी जगा मान राणी मान जे संसारात ते उन्मले संकल्प पंखू पाखाळे चुकतंय. पण त्यातलं मेन मतदाता तुम्ही थोडं लक्षात घ्या. जे संसारात ते वेटाळी संकल्प पंखू पाकाळी जे अनावरत वेटाळे नेया ते जे बुद्धीचे डोळ जे बुद्धीचे त्याच्या पुढचीच जयाचेने उजाळे उघडते बुद्धीचे डोळे जीव दोंदावरी लोळे आनंदाची या ऐसे ते ज्ञान पैगा वरवे. मग ते ज्ञान आहे. मग ते ज्ञान कुठून भेटणार आपल्याला तर संतांकडून भेटल्यावर काय होणार. मग त्याला काय करावं लागतं, संतांना पहिलं शरण जायला लागतं, संतांची सेवा करायला लागते, संतांचे हातपाय दाबायला लागतात. सद्गुरु वाचो सापडे नसो सद्गुरु वाचो सापडे नसो सद्गुरु वाचो सापडे नसो सद्गुरु वाचो सापडे नसो आधी आधी धरा आधी आधी आपण आपण सारी कर देतात काळ आपण सारी कर देतात काळ आपण सारी कर देतात सद्गुरु वाचुने सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. इथं संतांचं पाय म्हणजे हे व्यवहारातलं पाय सांगितलं नाहीत. ज्ञान विवेक आत्मज्ञान बोध पुत्र निर्माण झाला तेव्हा ममता म्हातारी मरून गेली. आणि हे जे ओव्या माऊलीनी सांगितलेले आहेत
तसाचा तसा अनुभव आणून देणारे संत पण आज जसेच्या तसे आहे. ठल विठाला 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 का बोलायचं येणे पण दर्शन झाले संत मग आता ते ज्ञान भेटलं तर ज्ञान भेटलं तर पुढे संत सांगतात ते ज्ञान पैगा बर्वे जरी मनियाती आणावे तरी संताव्या भजावे सर्वश्रेषी ते ज्ञानाचा कुरुठा ते तर सेवा हाची दार वंठा तो ओळगोने स्वाधीन करे सुबटा ओळंगोने तरी तनु मनु जिवे चरणासी लागावे अगरवत्ता करावे दासे सगळ मग अपेक्षित ज्या पुले तेही सांगतील पुसले जेने अंतकरण बोधिले संकल्पानये. अंतकरणला बोध करतात. पाहायला गेलं मन बुद्धी चित्त अहंकार ह्याच्यावरती म्हणजे त्यांना पण बोध करतात. बोलायला गेलं तर ते बोलायला गेलं तर अंतकरण हे पण एक प्रकारचं एकच वस्तू आहे, सीमित आहे ते पण ते केव्हा समजल जेव्हा आपण त्या स्टेपला जाऊ. तसं आता विवेक चुडामणीमध्ये विवेक चुडामणीमध्ये बाबांचा आता हे चालूच आहे. त्यामध्ये सांगितलंय अंतकरण जे आता चालू आहे ते एकाच याचं आहेत म्हणजे एकाच वस्तूपासून आहेत, तीच आत्मवस्तू आहे. मग त्यासाठी आपल्याला डायरेक्ट जेवायला लहान बाळाचं कसं असतं की आई एखादा घास घालते ते आपण मोठं बाळ एकदम खाऊ शकतो पण लहान बाळ खाऊ शकत नाही. त्यामुळे हळूहळू छोटे छोटे एका घासाचे 25 किंवा 20 साठी साठी अर्भकाचे साठे पंते हाती धरले पाटे. आपल्यासाठी संत ना असे आई जशी घास भरून भरून बाळाला खायला चोचवते त्याप्रमाणे संत आपल्याला छोट्या छोट्या म्हणजे एक एक पाठाचं ज्ञान करून मग पूर्णत्वाला प्राप्त करून देतात. तसंच संत सांगतात की अर्जुना हे सांगतायत आतमध्ये अर्जुनाला सांगतात की अर्जुना मन बुद्धी चित्त अहंकार किंवा जे आपलं हे शरीर आहे ते एकाच वस्तूपासून प्राप्त किंवा जीव आपला असेल तो पण एकाच आहे आणि हे सर्व जगत पण एकाच सत्तेवरती दृढ आहे अवलंबून आहे. पण ते काय माहिती आहे का आपली बुद्धी तेवढी सूक्ष्म नाही किंवा आपल्या बुद्धीची तेवढी व्यापकता नाही. मग ती व्यापकता आणण्यासाठी संत आपल्याला उपदेश करतात आणि त्याचं हळूहळू करता करता मन सांगतात बुद्धी सांगतात. मन बुद्धीचा थोडक्यात विचार केला ते चालेल ना. टाईम झालाय बरं. तर प्रत्येक अभंगाचं त्रासिले दारिद्र्य दोष घाला त्रासिले दारिद्र्य दोष घाला त्रासिले दारिद्र्य
विठोबा रखुमा 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 गणेश्वर माऊली दानराज माऊली गणेश्वर माऊली माऊली गणेश्वर माऊली त्रासिले दरिद्र दोषा झाला खंड त्याची काळे पिंड पुनीत झाला. आता डायरेक्ट आध्यात्मिक जो त्रास आहे तो सांगतो. आध्यात्मिक आदिदैविक आदिभौतिक ह्या त्रासांपासून माझं निरसन झालं, तो त्रासांचा खंड झाला, त्यामुळे माझा हा देह पुनीत झाला. तसेच तुका म्हणे अवघा झाला व्यापार, तुका म्हणे झाला अवघा व्यापार. तर कशाने व्यापार असं त्याला व्यापार झाला तर मला मनुष्य देह मिळाला. मनुष्य देहानंतर मला संचिताला माझी बुद्धी प्राप्त झाली. त्याने काय झालं तर पारमार्थिक पंथावर माझी पावले चालली. त्यामुळे मला संतांचं दर्शन झालं. संतांचं दर्शन झालं, संतांनी काय दिलं, ज्ञान दिलं, आत्मज्ञान, विवेक जागृत केला. आणि त्यामुळे काय झालं तर माझे दोषांचं दुःख नाहीसं झालं, हे दुःख नाहीसं झालं. त्यामुळे तू का म्हणे झाला अवघा व्यापार, आणि त्यामुळे माझं जन्म मरणाच्या खेपा चुकल्या. अभंगाच्या शेवटच्या चरण. तुका म्हणे झाला तुका म्हणे झाला तुका म्हणे झाला व्यापार तुका म्हणे झाला फळासी येणे पंथ माझे चालले येणे पंथ माझे चालले आले वेर धार फळासी आले वेर धार फळासी येणे पंथ माझे चालले पाऊले येणे पंथ माझे चालले पाऊले दर्शन झाले संता पायी दर्शन झाले संता पायी येणे पंथ माझे चालले पाऊले येणे पंथ माझे चालले पाऊले संता पायी दर्शन झाले संताराई हे पंथ माझे चालले पाऊले हे पंथ माझे चालले पाऊले येणे पंथे माझी चालली पावले दर्शन झाले संतापाई.
बोलेले जैसे केली कटकट वा कोडे की तिने देव जाणे प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती असा माझा भाव नाही, पण येणे पण ते माझी चाललेली पावले दर्शन झाले संतापाई. आज संकष्टी निमित्ताने मला जी कीर्तनरूपी सेवेसाठी जे आमंत्रित केलं किंवा सेवा दिली त्यासाठी मी सर्वांचं ऋणी आहे. तसंच इथे जे कीर्तनात साथ करणारे तसेच नातेवाईक माझे जे आलेले आहेत त्या सर्वांचे एकदा आभार मानतो आणि सर्वांचं दर्शन घेतो. पकवाज वादक विनेकरी बाबा आणि तुमचे संत मंडळींचं दर्शन घेतो. सेवेला पूर्ण विराम देतो. विठे विठ्ठल जय 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 विठ्ठल